नमस्कार. भारती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजची रेसिपी आहे मकर संक्रांत स्पेशल मुरमुऱ्याचे लाडू. मुरमुऱ्याचे लाडू तयार करण्यासाठी 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि त्याच वाटीने 3 वाटी मुरमुरे घेतलेले आहेत. तर मुरमुऱ्याचे लाडू तयार करण्यासाठी बाजारामध्ये चिक्कीचा गूळ मिळतो, तोच गूळ वापरायचा आहे. तर इथे मी मुरमुरे काही सेकंद गरम करून घेणार आहे. मुरमुरे गरम केल्यामुळे मुरमुऱ्याचे लाडू खूप छान असे खुसखुशीत तयार होतात. मुरमुरे गरम झालेले आहेत. काढून घेत आहे आणि याच कढईमध्ये पाक करण्यासाठी घेणार आहे. कढईमध्ये गूळ घातलेला आहे. त्यानंतर 1 चम्मच पाणी घालायचं आहे. आणि चम्मचने गूळ सारखं आपल्याला हलवत राहायचं आहे. गूळ हळूहळू विरघळायला लागलेला आहे. गुळाचा पाक तयार करते वेळेस गॅसची फ्लेम मात्र मिडियमच ठेवायची आहे. 1 चम्मच तूप घातलेला आहे. तूपसुद्धा मिक्स करायचं आहे. गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे. आता आपल्याला उकळी काढायची आहे. तर हळूहळू गुळाला उकळी येत आहे. चम्मचने सारखं हलवत राहायचं आहे. आता आपल्याला गुळाचा पाक तयार झालेला आहे की नाही हे चेक करण्यासाठी वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि थोडासा पाक घालायचा आहे. तर इथे गुळाचा पाक अजूनपर्यंत तयार झालेला नाही. काही सेकंद पुन्हा शिजवायचं आहे. तर इथे पाकाचा कलर बदललेला आहे. पुन्हा आपल्याला चेक करायचं आहे. थोडासा पाक पाण्यामध्ये घातलेला आहे आणि इथे पाक जमा होत आहे, म्हणजेच गुळाचा पाक तयार झालेला आहे. गॅस बंद करायचा आहे. फ्लेवरसाठी अर्धा चम्मच वेलाची पावडर घातलेली आहे. मिक्स करायची आहे. आता आपल्याला मुरमुरे घालायचे आहेत आणि चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे. गॅस मात्र बंद केलेला आहे. तर इथे छान असं मिक्स झालेलं आहे. मिश्रण गरम असते वेळेसच लाडू तयार करायचे आहेत. हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि लाडू तयार करायचे आहेत. तर व्हिडिओमध्ये बघू शकता किती छान असे मुरमुऱ्याचे लाडू तयार होत आहेत. सर्व लाडू तयार करून घेत आहे. तर तुम्ही सुद्धा या संक्रांतीला मुरमुऱ्याचे लाडू नक्की ट्राय करा. तर ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.